नमस्कार. आनंदनगर भुसावळ या ठिकाणी श्रीमद भागवत कथा संकीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज त्याचा 7वा दिवस आहे आणि पहिलं वर्ष आहे. एक चांगल्या प्रकारे या भागवत कथा सप्ताहाला एका चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो आहे, एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे आणि ज्यांनी या कथेचं आयोजन केलेलं आहे, या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे ते प्रत्यक्ष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सांगाल की आपण इथं भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आज पहिलं वर्ष आहे आणि आज 7वा दिवस आहे. तर या भागवत कथेच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? ही जी भागवत कथा आहे ही आमचे वडील श्री चिंतामण कल्याण यांची इच्छा होती की आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणार्थ एक सप्ताहाचं किंवा सत्संगाचं आयोजन व्हावं. तर या सत्संगाच्या आयोजनाबरोबरच हा जो अधिक मास आहे, या अधिक मासाचा औचित्य साधून त्यांची आता 81 वर्ष पूर्ण होतात ह्या वर्षी. तर ह्या 81 वर्षाच्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपला सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आमच्या शास्त्रामध्ये आपल्या शास्त्रात सांगितला गेलेला आहे. तर असे तिन्ही चारही जे योग जुळून आलेले आहेत, तर त्या दृष्टीने हा सप्ताहाचा भागवत कथा सप्ताहाचा कार्यक्रम आम्ही आयोजित चारही भाऊ आणि आमचे परिवारात या सर्वांनी आयोजित केलेलं आहे. बरं, मला एक सांगाल की आपण एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. पूर्ण परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती देतात. एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो आहे. तर आता याच्या पुढील आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, काय सांगाल? विजन म्हणजे असं आहे की आमच्याकडनं सुरू झालेला हा वसा अविरतपणे चालू राहावा आणि आमच्या पुढच्या पिढीने तो घ्यावा आणि तो आपला संप्रदाय वाढवण्यासाठी किंवा आपल्या संप्रदायाचा माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा सोशल सामाजिक त्यातून उत्थान होण्यासाठी वापरलं जावं, त्याचा असा उद्देश आमचा आज तरी आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारे भागवत कथा संकीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोसायटीमध्ये समाजात संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगाल? समाजाला असाच मेसेज देऊ शकतो की अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत हे प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीने व्हावे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या भावी पिढीला आपल्या संप्रदायाच्या विषयी माहिती व्हावी आणि जे आपल्यातून निघून गेलेले पुण्यातली आहेत त्यांना सद्गती प्राप्त व्हावी आणि त्याचे आशीर्वाद आपल्या कुटुंबियांवर नेहमी राहावेत, यासाठी असे कार्यक्रम नेहमी घेतले जातात. बरं, एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी भारदस्त अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याचं श्रेय आपण कोणाला देणार? आमचे आईवडील जे ज्यांची इच्छेने हा कार्यक्रम होतो आहे त्यांना जे सर्व श्रेय ही तरी आणि आमची कुटुंबियांनी जोगीलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल.